नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय। आज तुमच्यासमोर एका व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा लाईव्ह येण्याचे कारण आहे। आज 3 एप्रिल तारखेप्रमाणे विश्वाचे आराध्य दैवत ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आजचा मृत्यू दिन। खरं तर आज तमाम भारतीयांसाठी, तमाम विश्वासाठी अतिशय दुःखाची गोष्ट आहे की आपल्यातून आज छत्रपती शिवाजी महाराज हे अचानक काही लोकांची यात्रा संपून परलोकीच्या यात्रेसाठी निघून गेले। हे हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्याची इती कर्तव्य पूर्ण करण्यासाठी सगळ्यात मोठं काम हे या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे ध्येय होतं ते ध्येय थोडं अर्धवट राहून छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून निघून गेले। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा कसा झाला तो मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे। शिवाजी महाराजांचा मृत्यू हा कोणत्या पद्धतीमध्ये झाला, कसा झाला, त्याला कारण काय होतं, त्याला कारणीभूत कोण होतं, हे सगळं तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे। परंतु आज 3 एप्रिल छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून अचानकपणे निघून गेले आणि या स्वराज्याचं खूप मोठं नुकसान झालं मित्रांनो। छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य निर्माण करत असताना एक मोठं ध्येय बाळगून स्वराज्य निर्मिती करत होते आणि ते ध्येय थोडं अपुरं राहिलं आणि शिवाजी महाराज आपल्यातून निघून गेले। आज मला असं वाटतंय की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्या उत्साहामध्ये साजरी करतो, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती आज आपल्या चौकात घराघरात मनामनामध्ये जशी होते तशी छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यातून आज निघून गेले ही आपल्यासाठी सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे। जसं ख्रिश्चन लोक गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्ताचं बलिदान कधी विसरत नाही, जसं मुस्लिम लोक हुसेनचं बलिदान, एका लढाईमध्ये हुसेनचं बलिदान कधी मुस्लिम लोक विसरत नाही, त्याचप्रमाणे शीख लोक गुरु नानकांना सुद्धा कधीच विसरत नाही। मोठ्या संख्येने ते सुद्धा आपल्या महापुरुषाला वंदन करण्यासाठी एकत्र जमतात। तर आज आपण कुठे? आज छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं मोठं कार्य आहे, छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून निघून गेले, परंतु आज आपण त्यांच्या मृत्यू दिनाला किती एकत्र जमतोय किंवा त्यांचा मृत्यू दिन आपण त्यांना कशी विनम्र अभिवादन करतोय। कारण आपण शिखांचं बघितलं, त्याच्यानंतर आपण मुस्लिम अनुयायांचं बघितलं, त्याचप्रमाणे आपण बौद्ध समाजाचं सुद्धा बघूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला निघून गेले त्यावेळेला या देशातील हजारो गरीब बांधव चैतन्य भूमीवर एकत्र जमतात, करोडो दलित बांधव एकत्र चैतन्य भूमीवर जमतात। पण आपण छत्रपती शिवाजी महाराज 3 एप्रिलला आपल्यातून निघून जात आहेत, आपण कोणत्या पद्धतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो? तर मी एकच सांगेन, छत्रपती शिवाजी महाराज आजच्या दिवसातून आपल्यातून निघून गेले तर आपण सुद्धा एकत्र जमायला पाहिजे। चौकामध्ये जर एखाद्या गावामध्ये शिवाजी महाराजांचा जर पुतळा नसेल तर एखाद्या चौकामध्ये एखादा फोटो ठेवा, त्याला हार घाला आणि त्यांना अभिवादन करा, एखादी पंथी लावा, एखादी मेणबत्ती लावा, दिवा लावा आणि शिवाजी महाराजांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा। कारण काही लोक अनावधानाने छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू दिन ढोल ताशे बडवून आणि काहीतरी वेगळा प्रकार करतात। असं अजिबात करू नका। असं केलेले लोक तुम्हाला टार्गेट करतील, लोक तुम्हाला भासडतील, त्यामुळे असं काही प्रकार करू नका। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मृत्यू दिन खऱ्या अर्थानं आपण एकत्र बसलं पाहिजे, 1-2 तास आपण एकत्र जमलं पाहिजे, स्वराज्याच्या हेतूने आणि या समाजाच्या हेतूने आपण बोललं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वप्न पाहिलं होतं की दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवायचा, खऱ्या अर्थानं आपण आता पुन्हा एकदा एकत्र आलं पाहिजे। मला असं वाटतं मित्रांनो की आपण सुद्धा एका ठिकाणी जमलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे रायगडावरती
तर आपण असंख्य छत्रपतींची अनुयायी, छत्रपतींची विचारधारा घेऊन चाललेलो आपण, छत्रपतींचे शिवभक्त. आपण ह्या 3 एप्रिलला रायगडावर जमावं असं मला वाटतंय. ही मी एक नवीन संकल्पना मांडतोय. तुम्हाला याच्यामध्ये जर खऱ्या अर्थानं जर वाटत असेल की आपण सुद्धा या 3 एप्रिलला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानवंदना देण्यासाठी जमावं, तर नक्कीच मला सांगा की आपण जेणेकरून ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी का होईना छत्रपती शिवाजी महाराजांचा बलिदान दिन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू दिन आपण खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन करूयात. रायगडासारख्या ठिकाणी असेल किंवा आपापल्या एखाद्याला जर रायगडावर यायला जमत असेल तर त्यांनी आपल्या गावामध्ये म्हणा किंवा चौकामध्ये म्हणा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आहे. परंतु तुम्हाला ही पुढची व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच बघायची असेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा कसा झाला, तर माझे हा माझा चॅनल आहे, नक्की सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि आपल्या कमेंट नक्की सांगा की या व्हिडिओमध्ये अजून आपण कोणते विषय मांडू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये. तर आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू दिन आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपण खऱ्या अर्थाने एकत्र जमून त्यांना अभिवादन केलं पाहिजे. कारण आपल्या राजाचं स्वप्न हे खऱ्या अर्थानं आपण या विश्वाच्या अंतापर्यंत भगवा डौलाने फडकण्यासाठी माझ्या राजाने जे प्रयत्न केले ते खऱ्या अर्थानं आपण आज करोडो बांधव त्यांचे शिवभक्त शिवानुयायी आपण जपलं पाहिजे, हेच तुम्हाला सांगतो. मी शिवव्याख्याता अक्षय खंडे आज आपल्यासमोर हा व्हिडिओ मांडतोय. या व्हिडिओबद्दल मला नक्कीच आपल्या कमेंट्स कळवा आणि सांगा की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मृत्यू दिन एका विशिष्ट ठिकाणी जमून मोठ्या संख्येने आपण कसं त्यांना अभिवादन करू शकतो. मी माझा मोबाईल नंबर देतोय 8793462335. हा माझा मोबाईल नंबर आहे. मला नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.